नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार हे निश्चित झालं असून सातारा जिल्हा परिषद व फलटण तालुक्यातील पंचायत समितीच्या गट आणि गणांची नावे आगामी 14 तारखेला जाहीर होणार असल्याचं प्रशासनाकडून समजत आहे. यामुळे आता फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचा एक गट कोणता वाढणार, त्याचबरोबर पंचायत समितीचे 2 गण कोणते वाढणार याकडे सर्व पक्षीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाठीमागच्या गेल्या वर्षी फलटण तालुक्यामधून जिल्हा परिषदचे 2 गट वाढलेले होते. यामध्ये सस्तेवाडी आणि वाटार निंबाळकर या 2 गटांची वाढ झाली होती. मात्र नव्याने राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्येच्या आधारे या ठिकाणी आता मर्यादा घालून दिल्यानंतर आता फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 8 गट, पंचायत समितीचे 16 गण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता फलटण तालुक्यात 1 जिल्हा परिषद गट आणि 2 गण वाढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून आता वाढणारा 8वा जिल्हा परिषद गट कोणता असणार याकडे तमाम फलटण तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. फलटण तालुक्यात यापूर्वी कोळकी, गुणवरे, विडणी, साखरवाडी, तरडगाव, हिंगणगाव, गिरवी हे जिल्हा परिषदचे 7 गट होते. आता आगामी काळामध्ये 8वा गट कोणता होणार याकडे तमाम फलटणकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे 14 गण होते. आता आगामी काळामध्ये 16 गण होणार आहेत. यामध्ये कोणते 2 गण वाढणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे. दिनांक 14 जुलै रोजी हे पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गणांची घोषणा सातारा येथून होणार आहे. यानंतर दिनांक 21 जुलै पर्यंत याबाबतच्या हरकती स्वीकारण्यात येणार आहेत आणि त्यानंतर हरकती निकालात काढल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांचे आरक्षण निश्चित होणार असल्याचे समजत आहे. यामुळे आता गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आगामी 2 महिन्यानंतर होणार असल्याचं स्पष्ट चित्र आता दिसत असतानाच सर्व पक्षीय पुढारी आता राजकीय कार्यकर्ते आता कामाला लागणार असल्याचे या ठिकाणी आता दिसत आहे. आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.